हाय, गुड इव्हनिंग सगळ्यांना. तर स्वागत आहे तुमचं माझ्या अश्विनी नेवरकर ब्लॉगमध्ये. आणि आज मी सायंकाळी 6:15 वाजता व्हिडिओ सुरुवात करते आहे, कारण कॉलेजला वगैरे गेली होती. आणि आज आहे मकर संक्रांती, तर मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि आता बघा मी रेडी होऊन कुठे जाते आहे. तर आज मी साडी वगैरे घातली आहे मस्त आणि जाते आहे शेजारला वाण ठेवलेलं आहे, तर वाण घ्यायला जायचं आहे. आणि चेहरा थोडासा माझा वेगळा दिसतोय. हाय कृषिका, मी इथे चालली या शिरबे काकूकडे वाण घ्यायला चालली. तू येते? तू तर झोपून होती ना, म्हणून मी तयारी केली. चला, कृषिका उठली आहे बघा. मी कॉलेजमधून आल्यानंतर तिला झोपवलं आणि मॅडमची आत्ता झोप झाली आणि परत झोपायचंच आहे मॅडमला. ओके कृषिका, मी चालली, बाय. तू झोपून राहा थोड्या वेळ, ठीक आहे? सोयस्टिक ओके, मी घेऊन येईल नंतर. तोपर्यंत झोपून राहा. बरं, मी आणून देते, ठीक आहे? हां, आत्ताच आणून देते. ओके ओके, चला. तर बघा मी रेडी वगैरे झाली आहे आणि आता जाती आहे काकूंसोबत. शेजारच्या काकू येणार आहे, तर आणि कृषिकाला पहिले सोयास्टिक आणून द्यायचं आहे, तर तिला सोयास्टिक आणून देते आणि मग निघते. चला, तर आता बघा आम्ही हळदी कुंकवाला आलो होतो शेजारच्या ताईंकडे. तर त्या सगळ्या हळदी कुंकू देण्यात बिझी होत्या, तर मी थोडंसं शूट केलं त्यांच्याकडे. आणि छान डेकोरेशन पण छान केलं होतं त्यांच्याकडे. काईट वगैरे पण लावलेल्या होत्या आणि फ्लॉवर डेकोरेशन असं खूप छान केलेलं होतं. आणि आमचा नाश्ता वगैरे पण झालेला होता आणि आता आम्ही घरी निघतोय जायला. अरे 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 अरे, कसं झालं ग परी डोसा? परी कसा आहे ग डोसा? खरंच? आणि भाजी कशी आहे आलूची तुझी? छान नाही आहे? असं का? हे बघ, तुझ्यासाठी मी वेगळी बनवून दिली, तिखट नाही बनवली. परी खाते ना, हो ना परी? घे लवकर लवकर संपव, घे डोसा. आणि भाजी पण लाव छान. तू मोठी झाली ना, मी दृष्टीला दाखवणार आहे ही भाजी खात नाही म्हणून. सांगू का? सांगू? तसं नाही खात, छान तोडून खा. तिकडनं घरी आल्यानंतर मग मी लगेच डोसा वगैरे बनवायला घेतला, कारण कृषिकाला पण भूक लागलेली होती आणि आमचा तिकडे नाश्ता झालेला होता, तर जास्त काही भूक नव्हती, म्हणून मी स्वयंपाक काही बनवला नाही. मग डोसा आणि आलूची भाजी बनवली होती आम्ही. तर अशा प्रकारे. आणि आता तुम्हाला हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ येतोय. हाय, गुड इव्हनिंग सगळ्यांना. तर बघा आता आपण कालचा व्हिडिओ तुम्ही आधी बघितला असेल. काल आपण व्हिडिओला स्टार्ट केला होता. मी मकर संक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकवाला गेली होती शेजारी. तर आज पण आता हे मकर संक्रांती 4 दिवस आहे, तर आज पण जायचं आहे आम्हाला. तर आज तर पूर्ण बोटिंगमध्येच दिवस गेला होता, हे बघा. तर आत्ता मी व्हिडिओला सुरुवात केली आहे आणि आता आपल्याला जायचं आहे वेदांशकडे. वेदांशची लूट आहे आज, हो ना परी? वेदांशची लूट झाली असेल, कारण आम्हाला जायला उशीर होतोय. अरे माझं कुठे गेलं तुझं? तुम्ही केलं का बोटिंग? निघून गेलं. अरे, आम्ही कृषिकाला पेंडणी करून दिलं होतं. तिला पण आमच्यासारखं करायचं होतं ना, त्याच्यामुळे आम्ही तिकडेच करून दिलं त्यांनी. हो का? हा. तर तिथल्या काकांनीच तिला करून दिलं म्हणताय. मला वाटलं हिच्या पप्पाने करून दिलं, हो ना परी? उभी हो थोडीशी. तर आता आपण जाऊ वेदांशकडे. वेदांश कोण आहे तुम्हाला माहीत असेल, तुम्ही शेगावचा व्लॉग बघितला असेल, त्याच्यामध्ये आहे. यांचे फ्रेंड आहे विपिन भाऊ, त्यांचा मुलगा आहे वेदांश. त्याची लूट आहे आज. आणि लूट तर झाली असेल, कारण आम्हाला लेट होतोय जायला. आता आम्ही फक्त हळदी कुंकवाला चाललोय. ॲम्ब्युलन्स पण आली. थांबा 1 मिनिट. चला, तर बघा बाहेर खूप ट्रॅफिक होती आणि आम्हाला जायला पण भरपूर वेळ होत होता, कारण ट्रॅफिक भरपूर असल्यामुळे. आणि ॲम्ब्युलन्सला वगैरे पण जायला मार्ग नव्हता मिळत तिथे, त्यामुळे मी व्हिडिओ पण थोडा स्टॉप केलेला होता. पेट्रोल टाकायला परत थांबावं लागेल. हे बघा, मिस्टर पण येणार आहे सोबत. थोडीशी चिडचिड चालू आहे त्यांची, आम्ही आणलं म्हणून. हो ना परी? हे किती रेट दिसतोय का आपण?
कसं काय झालं रेड रेड? गाडीमुळे झालं का? ओ मला माहितच नव्हतं. कृषिका हुशार आहे कृषिका, सगळं समजते परीला. बंद करायला. ओके चला तर आता आपण वेदांशच्या घरी जाऊन भेटू. चला तर आता आम्ही वेदांशकडे पोहोचलोय. छान मस्त अशी बाहेर अशी रांगोळी काढलेली होती, तर थोडंसं शूट केलं. पण वेदांशकडे गेल्यानंतर वेदांश झोपलेला होता, त्यामुळे मग मी काही शूट केलेलं नाही आहे. आणि वैष्णवी पण तिची आई वगैरे आली होती, तर त्यांना नाश्ता देण्यात बिझी होती ती. तर मग नंतर काही शूट केलं नाही. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय, परत भेटू.